राज्यातील केशरी व पिवळे रेशन कार्ड धारकांना एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कारण मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार आता अक्षय तृतीयेनिमित्त राज्यातील लाखो कुटुंबांना सरकारच्या माध्यमातून मोफत 10 वस्तूंचा विशेष लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा राज्यातील जवळपास 1,70,00,000 कुटुंबापर्यंत म्हणजे सुमारे 7 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र या योजनेत सर्वांना लाभ मिळणार असून सरकारने काही विशिष्ट अटी आणि पात्रता निश्चित केल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अक्षय तृतीया यावेळी गोड ठरणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून विशेष पॅकेज स्वरूपात 10 वस्तूंचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 19 एप्रिल रोजी येणाऱ्या अक्षय तृतीया मुहूर्तावरच या वस्तूंचे वितरण रेशन दुकानाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. त्यामुळे पात्र नागरिकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. परंतु इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे. राज्यातील पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांची संख्या सुमारे 1,40,00,000 कुटुंबे आहे. मात्र या सर्वांना एकाच वेळी हा लाभ देणे सरकारसाठी शक्य नसल्यामुळे सध्या पहिल्या टप्प्यात फक्त 40,00,000 लाभार्थी कुटुंबाची निवड करण्यात आली आहे. सरकारच्या माध्यमातून राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या जिल्ह्यांमध्ये राहणारे गरीब शेतकरी, 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि लाडकी बहीण योजनेत पात्र असलेले महिला यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या 10 वस्तूंची बाजारातील अंदाजे किंमत 35,000 ते 40,000 रुपयापर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पात्र नागरिकांसाठी हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार या लाभासाठी इच्छुक नागरिकांनी पुढील 2 दिवसाच्या आत अर्ज भरणे आवश्यक आहे. कारण अर्जाची मुदत मर्यादित ठेवण्यात आली असून उशिरा अर्ज करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते. आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल, 100% झाला असेल, हा लाभ नेमके कोणाला मिळणार आहे, काय आहेत पात्रतेच्या अटी आणि अर्ज करण्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक ठरणार. तर सर्वप्रथम आपण पात्रतेच्या अटी समजून घेऊयात. सरकारने स्पष्ट केले आहे की या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या कुटुंबामध्ये किमान एक व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे. अन्यथा या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. तर लाडकी बहीणचे लाभार्थी खूप ठिकाणी आहेतच. दुसरी अत्यंत महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराकडे मतदान ओळखपत्र असणे आवश्यक आहे. कारण सरकारी योजनेचा लाभ देताना नागरिकत्वाची खात्री करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तिसरी अट अशी आहे की अर्जदाराच्या कुटुंबामध्ये कोणतेही सरकारी कर्मचारी किंवा सरकारी पेन्शनधारक नसावा. कारण ही योजना फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू नागरिकांसाठी लागू करण्यात आली आहे. चौथी अट म्हणजे अर्जदाराकडे 10 एकरापेक्षा जास्त शेती नसावी. 10 एकरापेक्षा जास्त शेती नसावी हे लक्षात राहू द्या. सरकारच्यामध्ये जास्त जमीन असते, शेतकऱ्यांचे उत्पन्न तुलनेने जास्त असल्यामुळे त्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार नाही. आणि 5वी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या नागरिकांना 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या निमित्त मोफत 10 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मिळणार आहे. सरकारच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी आर्थिकदृष्ट्या मागास आणि शेतकरी प्रधान असे 14 जिल्हे निवडण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये राहणारे पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना या विशेष 10 वस्तूंचा लाभ अक्षय तृतीया निमित्त देण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या 14 जिल्ह्यांपैकी प्रामुख्याने वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जर तुमचे रेशन कार्ड या जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यात नोंदणी करत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ठरू शकते, संधी ठरू शकते. आता पाहूया अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत. सर्वप्रथम अर्जदाराकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अनिवार्य आहे. कारण या दोन्ही प्रकारचे रेशन कार्ड धारकांनाच या योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड असणं आवश्यक राहणार आहे. अनेक नागरिकांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे प्रशासनाने मतदान कार्ड देखील ग्राह्य धरले नाहीत. तिसरे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे अर्जदाराचे 2 पासपोर्ट साईज फोटो आवश्यक राहणार आहेत. चौथे कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला. हा दाखला 2025 या वर्षाचा असणे आवश्यक असून अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आत असल्याची खात्री या दाखल्यातून केली जाणार आहे. आणि 5वे महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे रहिवासी दाखला. कारण ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यातील कायमस्वरूपी नागरिकांसाठी लागू करण्यात आलेली आहे. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे या योजनेत मिळणाऱ्या 10 वस्तू नेमक्या कोणत्या असणार आहेत. प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार या वस्तूंमध्ये घरगुती वापरासाठी आवश्यक अशा महत्त्वाच्या वस्तूंचा समावेश करण्यात येणार असून यामध्ये धान्य, डाळ, खाद्यतेल,
साखर तसेच इतर आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व वस्तूंची बाजारातील अंदाजे किंमत मिळून जवळपास 35 ते 40,000 रुपये इतकी असल्याचे सांगितले जात आहेत. त्यामुळे पात्र कुटुंबासाठी हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आता अर्ज प्रक्रिया कशी करायची हे समजून घेणे सुद्धा अत्यंत आवश्यक आहे. सरकारच्या सूचनेनुसार इच्छुक लाभार्थ्यांनी पुढील 2 दिवसाच्या आत अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे, कारण अर्जाची अंतिम मुदत मर्यादित ठेवण्यात आलेली आहे आणि उशिरा अर्ज केल्यास या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. हा अर्ज संबंधित रेशन दुकान, तलाठी कार्यालय किंवा स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार उपलब्ध केंद्रावर भरता येणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे अर्ज भरताना सर्व कागदपत्रे पूर्णपणे तपासून सादर करावीत. अपूर्ण कागदपत्रे असल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. तसेच या योजनेचा लाभ फक्त पहिल्या टप्प्यात निवडलेल्या 40 लाख कुटुंबांनाच दिला जाणार असल्यामुळे पात्र नागरिकांनी तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे. सरकारच्या माहितीनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना 19 एप्रिल अक्षय तृतीया दिवशी रेशन कार्ड दुकानामधून या 10 वस्तूंचे वितरण करण्यात येणार आहे. म्हणून जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आत असेल आणि तुम्ही या 14 जिल्ह्यापैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तरी ही संधी अजिबात चुकू नका, कारण अक्षय तृतीयेनिमित्त सरकारच्या माध्यमातून दिला जाणारा विशेष लाभ अनेक कुटुंबासाठी आर्थिक दिलासा ठरणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.